हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत फूड चेन. ओके, तर फर्स्ट बघूया आपण स्ट्रक्चर ऑफ द फूड चेन. ओके, तर स्ट्रक्चर ऑफ द फूड चेन रिप्रेझेंट द फ्लो ऑफ द एनर्जी अँड न्यूट्रिएंट थ्रू द डिफरंट ऑर्गॅनिझम. ओके, तर सगळ्यात पहिलं स्ट्रक्चर ऑफ द फूड चेनमध्ये काय केलं जातं? एनर्जी फ्लो केलं जातं. ओके, अँड न्यूट्रिएंट. ओके, आणि त्याच्यामध्ये काय ट्रॉपिकल लेवल आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स फूड चेनमध्ये काय केलं जातं? एनर्जी ट्रान्सफर केलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल फर्स्ट बघूया आपण प्रोड्युसर. प्रोड्युसरलाच काय म्हणतात? प्लांट असे म्हणतात. ओके, आणि ॲटोट्रॉप्स म्हणजे काय आहे? टू प्रिपेअर देअर ओन फूड, त्याला म्हणतात ॲटोट्रॉप्स असे म्हणतात. ओके, आणि फर्स्ट ट्रॉपिकल लेवल. ओके, फर्स्ट ट्रॉपिकल लेवल आहे तर त्याला म्हणतात प्रोड्युसर असे म्हणतात. आणि त्यामध्ये प्रोड्युसरमध्ये एक्झाम्पल काय काय ते तर प्लांट्स आहे, अल्गी आहे आणि फायटोप्लांक्टन आहे. ओके, तर प्रोड्युसर प्लांट जे आहे टू प्रिपेअर देअर ओन फूड, तर त्याला म्हणतात प्लांट असे म्हणतात या प्रोड्युसर असे म्हणतात. ओके, म्हणजे सगळ्यात पहिलं सनलाईट इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिलं फोटोसिंथेसिस प्रोसेस केलं जातं. लाईट एनर्जीचं कन्वर्ट कशामध्ये केलं जातं? केमिकल एनर्जीमध्ये ट्रान्सफर केलं जातं. ओके, तर हे सारं प्लांटमध्ये केलं जातं. फॉर एक्झाम्पल ग्रास आहे, ट्री आहे, अल्गी आहे, दिस पार्ट ऑफ प्रोड्युसर. ओके, फॉर एक्झाम्पल आपण इथं फूड चेन बघूया आपण. सगळ्यात पहिलं प्रोड्युसर. ओके, तर प्रोड्युसर म्हणजे काय आहे की ग्रीन प्लांट आहे. ओके, तर ग्रीन प्लांटला सगळ्यात पहिलं आपल्याला सनलाईट हवं आहे. सनलाईट इथं ट्रॅप केलं जातं आणि सोलार एनर्जी कशामध्ये कन्वर्जन केलं जातं? केमिकल एनर्जीमध्ये केलं जातं. ओके, तर प्रोड्युसर. ओके, तर प्रोड्युसर म्हणजे प्लांट आहे. तर ह्या प्लांटवरती कोण डिपेंड आहे? ग्रास शॉपर डिपेंड आहे. ओके, तर ग्रास शॉपरला काय म्हणतात? प्रायमरी कंझ्युमर असे म्हणतात. ओके, आणि नेक्स्ट काय? सेकंडरी कंझ्युमर. ओके, तर त्या ग्रास शॉपरला कोण खाणार? फ्रॉग खाणार. तर त्या म्हणजे सेकंडरी कंझ्युमर आहे. म्हणजे काय आहे की सगळ्यात पहिलं ग्रास शॉपर प्लांट खाल्लं की त्याला काय म्हणणार? एनर्जी भेटणार. नेक्स्ट काय आहे? सेकंडरी कंझ्युमर फ्रॉग. ओके, तर फ्रॉग जर ग्रास शॉपरला जर खाल्लं तर त्याला एनर्जी भेटते. म्हणून हे फूड चेन आहे. आणि फूड चेन काय? लिनियर शेप आहे हे. ओके, आणि नेक्स्ट फ्रॉगला कोण खाणार? स्नेक खाणार. तर स्नेक जे आहे तर त्याला एनर्जी भेटते. सगळ्यात पहिले हे टर्शरी कंझ्युमर आहे. नेक्स्ट काय आहे? ह्या स्नेकला कोण खाणार? हॉक खाणार. तर खाल्लं की याला काय म्हणणार? एनर्जी भेटणार. मग ह्याला हे काय आहे? फायनल कंझ्युमर आहे. ओके, आणि जर हॉक जर डेट झाल्यानंतर त्याच्यावरती जे आहे तर सॅप्रोफ्राईट. ओके, सॅप्रोफ्राईट म्हणजे ह्या बॉडीला काय केलं जातं? डिकम्पोज केलं जातं बाय द यूज ऑफ फंगाय अँड बॅक्टेरिया. ओके, तर ह्याच्यावरती काय केलं जातं? डिकम्पोज केलं जातं. तर त्याला म्हणतात फायनल कंझ्युमर असे म्हणतात. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण प्रायमरी कंझ्युमर. ओके, तर प्रायमरी कंझ्युमरला हर्बिव्होर असे म्हणतात. ओके, दिस ॲनिमल कंझ्युम प्रोड्युसर. ओके, तर सगळ्यात पहिले जे आत्ताच आपण बघितलेलं आहे की द ॲनिमल कंझ्युम द प्रोड्युसर. ओके, आणि हर्बिव्होर. ओके, द हर्बिव्होर दॅट ऑब्टेन द एनर्जी बाय द इटिंग द प्लांट अँड प्लांट प्रोडक्ट. ओके, तर सगळ्यात पहिले जे आहे प्लांट. ओके, तर प्लांटला डिअर काय करणार की ग्रासला खाणार, त्याच्यामुळे त्याला एनर्जी भेटते. फॉर एक्झाम्पल डिअर आहे, रॅबिट आहे, झू प्लांक्टन आहे. नेक्स्ट आहे सेकंडरी कंझ्युमर. ओके, तर सेकंडरी कंझ्युमरला काय म्हणतात? कार्निव्होर असे म्हणतात. आणि ओमनिव्हर म्हणजे काय आहे की प्लांट आणि ॲनिमल ह्याच्यापासून एनर्जी भेटते, त्याला म्हणतात ओमनिव्हर असे म्हणतात. ओके, कार्निव्होर म्हणजे दुसऱ्या ॲनिमलला खाणं. फॉर एक्झाम्पल बघा, स्नेक काय खाणार? फ्रॉगला खाणार. ओके, स्नेक फ्रॉगला खाणार तर त्याला काय म्हणतात? सेकंडरी कंझ्युमर. ओके, द कंझ्युम द प्रायमरी कंझ्युमर दॅट दे कॅन बी कार्निव्होर मीट एटेड. ओके, जे मीट इटर आहे तर त्याला काय म्हणतात? कार्निव्होर असे म्हणतात. ओमनिव्हर म्हणजे काय आहे? प्लांट अँड ॲनिमलला खाणार. तर सेकंडरी कंझ्युमरमध्ये एक्झाम्पल काय आहे? एकतर फ्रॉग आहे, स्मॉल फिश आहे आणि स्नेक आहे. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण टर्शरी कंझ्युमर. ओके, तर टर्शरी कंझ्युमर एक तर द कार्निव्हर दॅट कंझ्युम द सेकंडरी कंझ्युमर अँड दे आर ऑफन टू द टॉप प्रेडेक्टर इन दिस इकोसिस्टीम. ओके, टर्शरी कंझ्युमर आहे तर सेकंडरी कंझ्युमरला काय केलं जातं? कंझ्युम केलं जातं, म्हणजे खातात. सेकंडरी कंझ्युमरला हे टर्शरी कंझ्युमर हे खाणार. फॉर एक्झाम्पल ईगल आहे, शार्क आहे अँड लॉयन आहे. नेक्स्ट काय आहे? क्वाटर्नरी कंझ्युमर. ओके, तर क्वाटर्नरी कंझ्युमरमध्ये काय? अपेक्स प्रिडिएटर आहे. ओके, ॲट द टॉप ऑफ द फूड चेन अँड दॅट विथ द नो नॅचरल प्रिडिएटर. ओके, तर ह्याला काय आहे? नॅचरल प्रिडिएटर नाही आहे. अँड द कंझ्युम द टर्शरी कंझ्युमर्स अँड द मेंटेन द बॅलन्स ऑफ द इकोसिस्टीम.
ओके, तर इकोसिस्टीममध्ये काय केलं जातं, बॅलन्स केलं जातं. फॉर एक्झाम्पल किलर व्हेल आहे, पोलार बियर आहे. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण डिकम्पोजर. डिकम्पोजरलाच काय म्हणतात, डेट्रिव्होर असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल बघा, these organisms such as the bacteria and fungi and dentrivore, the earthworm, insect break down the dead organism. ओके, तर आता हे आपल्याला झालेलं आहे. डिकम्पोजर म्हणजे की कुठल्या पण ऑर्गॅनिझमला डिकम्पोज करण्याचं काम जे आहे बॅक्टेरिया आणि फंगाय करणार. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. सेकंड, डेट्रिव्होर म्हणजे काय आहे, फॉर अर्थवॉर्म. अर्थवॉर्म काय केलं जातं, म्हणजे सॉईलला जे आहे तर सॉईलला काय केलं जातं, सुपीक केलं जातं, तर त्याला काय म्हणतात, डेट्रिव्होर असे म्हणतात. ओके, आणि द प्रोडक्ट रिटर्निंग द न्यूट्रियन टू द सॉईल ऑर द वॉटर अँड कम्प्लिटिंग द सायकल. ओके, तर सायकलला काय केलं जातं, कम्प्लीट केलं जातं. फॉर एक्झाम्पल डिकम्पोजरमध्ये एक्झाम्पल काय आहे, एकतर फंगाय आहे, अर्थवॉर्म आहे आणि सर्टन बॅक्टेरिया आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इथे एक आहे इम्पॉर्टंट, फूड चेन काय आहे, लिनियर सिक्वेन्स आहे. ओके, लिनियर एका लाईनमध्ये होत आहे. ओके, हे ॲनिमल हे खाणार, सगळ्यात पहिलं प्लांटला ग्रासहोपर खाणार, ग्रासहोपरला फ्रॉग खाणार, फ्रॉगला स्नेक खाणार आणि स्नेकला इगल खाणार. तर ते सारं काही लिनियर आहे. ओके, तर लिनियर ते झाल्यानंतर इगलचं डेट झालं. ओके, डेट झाल्यानंतर त्याला डिकम्पोज केलं जातं. डिकम्पोज कोण करतं, बॅक्टेरिया फंगाय केलं जातं. हे लिनियर आहे. लिनियर म्हणजे एक लाईनमध्ये होत आहे, तर त्याला काय म्हणतात, लिनियर सिक्वेन्स असे म्हणतात. ओके, तर आपण बघूया फंक्शन. ओके, तर फंक्शन बघूया आपण. तर फर्स्ट काय, एनर्जी ट्रान्सफर. ओके, तर सगळ्यात पहिलं जे आहे की फूड चेनमध्ये काय केलं जाते, एनर्जी ट्रान्सफर केलं जातं. ओके, एक ऑर्गॅनिझम टू अनदरमध्ये काय केलं जातं, एनर्जी हे ट्रान्सफर केलं जातं. फॉर एक्झाम्पल प्रोड्युसर प्लांट दॅट कॅप्चर द एनर्जी फ्रॉम सन, दिस एनर्जी मूव द चेन अँड द हर्बिव्होर अँड द ईट प्लांट अँड कार्निव्होर ईट हर्बिव्होर. ओके, तर हे तर काय केलं जातं, एनर्जीचं ट्रान्सफर केलं जातं. नेक्स्ट काय, न्यूट्रियन सायकलिंग. ओके, तर न्यूट्रियन सायकलमध्ये पण फूड चेन इम्पॉर्टंट आहे. तर फूड चेन जे आहे एक तर रिसायकल केलं जातं. ओके, न्यूट्रियंट इन द इकोसिस्टीम. ओके, ऑर्गॅनिझम डेट झालं की त्याचं डिकम्पोज केलं जातं. ओके, आणि रिटर्न टू द, हे सगळं सॉईलमध्येच मिक्स होणार आणि परत मग प्लांट सनलाईट ट्रॅप करणार. सनलाईट ट्रॅप केल्यानंतर ग्रासहॉपर ते प्लांट खाणार. तर प्लांट खाल्ल्यानंतर त्या ग्रासहॉपरला फ्रॉग खाणार, फ्रॉगला एनर्जी भेटते. तर फ्रॉगला कोण खाणार, स्नेक खाणार, तर त्याला एनर्जी भेटते. ओके, तर स्नेकला जे हॉक खाणार, हॉकला पण एनर्जी भेटते. मग त्याचं डेट झालं की तर डिकम्पोज झालं, मग परत ते सॉईलमध्ये जाणार, हे रिसायकल होत जाणार. तर त्याला काय म्हणतात, न्यूट्रियन सायकलिंग असे म्हणतात. ओके, तर नेक्स्ट आहे इकोलॉजिकल बॅलन्स. ओके, तर इकॉलॉजीमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये काय केलं जातं, बॅलन्स केलं जातं. ओके, तर रेग्युलेट द प्लांट पॉप्युलेशन. तर हे काय केलं, प्रिडिएटर काय केलं जातं, हे बॅलन्स करतात. नेक्स्ट आहे सपोर्ट ऑफ द बायोडायव्हर्सिटी. ओके, healthy food chain ensure the survival of the various species within the ecosystem and promoting the biodiversity. ओके, तर बायोडायव्हर्सिटीला काय केलं जातं, सपोर्ट केलं जातं. सो थँक्यू, आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.